नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. 13 ऑगस्ट 2026 श्रावण महिन्याचा प्रारंभ आणि यावर्षी श्रावण महिन्यामध्ये 4 सोमवार आले आहेत. पहिला सोमवार 17 ऑगस्टला आहे आणि दुसरा 24, तिसरा 31 ऑगस्टला आणि चौथा जो आहे तो 7 सप्टेंबरला आहे. तर आता प्रत्येकांना या महिन्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये शिवांची उपासना करायची असते. त्याचबरोबर घरच्या घरी आपल्याला पूजा करायची असते, शिवलिंगावर अभिषेक करायचा असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिवलिंगावर घरच्या घरी अभिषेक कसा करावा, कोणते मंत्र म्हणावे, कोणते स्तोत्र म्हणावे, नैवेद्य कोणता दाखवावा आणि घरच्या घरी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला अभिषेक करायचा आहे, तर ती अभिषेक कसा करावा आणि शिवामूठ अर्पण करायची असते, तर ती शिवामूठ अर्पण करताना कोणता मंत्र म्हणावा या संदर्भात संपूर्ण माहिती सांगितली आहे. तर चला व्हिडिओ मोठा होण्याच्या अगोदर मी तुम्हाला पूजा मांडणी कशी करायची याबद्दल सविस्तर माहिती तर सगळ्यात अगोदर आपण साहित्य पाहून घेऊया. तर इथं बघा मी इथं फुलं घेतली आहेत. आता फुलामध्ये पांढऱ्या रंगाचीच फुलं घ्यावं, कारण बघा भगवान शंकराला पांढरा फुल जो आहे तर तो अतिशय प्रिय असल्यामुळे पांढरे फुलं घ्यावेत. तर इथं बघा मी धोत्र्याची पण घेतली आहे आणि त्यानंतर इथं बेलपत्र घेतलं आहे. इथं पण माझ्याकडे पांढरं फुल आहे आणि हे जे आहे तर हे साईडला ठेवणार आहे. त्यानंतर हे जे आहे तर हे धोत्र्याचं फळ आहे. तर हे फळ देखील भगवान शंकरांना अतिशय प्रिय असल्यामुळे आपल्याला श्रावण महिन्यामध्ये जेव्हा आपण श्रावणामध्ये म्हणजे शिवलिंगाची पूजा करतो त्यावेळेस आपल्याला हे फळ देखील अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर इथं मी पाणी घेतलं आहे. त्यानंतर इथं धूप आहे. इथं 2 निरांजन घेतले आहेत. त्यानंतर अभिषेकासाठी इथं मी कच्चं दूध घेतलं आहे. कच्चं आणि थंड पाणी घेतलं आहे मी, कारण भगवान शंकराचा म्हणजे शिवलिंगाचा जेव्हाही अभिषेक करतो त्यावेळेस आपल्याला कच्च्या दुधाचा आणि थंड पाण्याचाच वापर करायचा असतो. म्हणून मी इथं कच्चं दूध आणि थंड पाणी घेतलं आहे. 2 समया घेतल्या आहेत तिथं पाहू शकता आणि नैवेद्यासाठी मी केळी घेतला आहे आणि भस्म पण घेतला आहे. अशा पद्धतीने मी ही सगळी काही साहित्य जे आहे तर एका प्लेटामध्ये काढून घेतलं आहे. आणि आता यानंतर अभिषेकाला सुरुवात करूया. आणि अभिषेक करण्याच्या अगोदर सगळ्यात आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे. सकाळी आपण दिवा लावलेला जो असतो तर तो अशा पद्धतीने चालू असतो आणि मग या दिव्याची पण आपल्याला पूजा करायची आणि त्यानंतर मग अभिषेकाला सुरुवात करायची. आणि साहित्य तुम्ही लक्ष ठेवून म्हणजे पाहून घ्या. नंतर म्हणजे आपण पूजेला बसलो तर आपल्याला उठायची गरज पडणार नाही, म्हणून हे साहित्य जे आहे तर ते अगोदरच आपल्याला जमा करून घ्यायचं किंवा एका प्लेटामध्ये अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचं, म्हणजे पूजा जी आहे तर ती व्यवस्थित होईल. आणि सर्वात महत्त्वाचं, जर रुद्राभिषेक करणार असाल तर त्यावेळेस मात्र आपल्याला अशा प्रकारे गळतीचा वापर करायचा आहे. आता ही गळती जी आहे तर ही गळती आपल्याला अशा पद्धतीने ठेवून अभिषेक करून घ्यायचा असतो. म्हणून आवर्जून आपल्याला रुद्राभिषेक ज्या दिवशी करायचा आहे, म्हणजे आता श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी केला तर अतिशय उत्तम, म्हणून सांगते की श्रावण महिन्यात जर रुद्राभिषेक करायचा असेल तर अशा पद्धतीने गळतीचा वापर करा आणि त्यानंतर मग सेवेला सुरुवात करा. चला आता अभिषेक करून घेऊया. तर बघू शकता अशा पद्धतीने मी या ठिकाणी शिवलिंगावर अभिषेक करणार आहे. तर इथं मी एक ताम्हण घेतला आहे. आता इथं चौरंग मांडायचा असेल तर तुम्ही चौरंगावर ही मांडणी करू शकता किंवा एक पाटा असेल तर पाटावर केला तरी चालेल. समोर म्हणजे देवघराच्या समोर माझ्या इथे असे जागा आहे तर मी या ठिकाणीच पूजा मांडणी करते. तर सगळ्यात अगोदर दिवा जो आहे तो लावून घेऊया, म्हणजे समया ज्या आहेत तर त्या लावून घेते सगळ्यात अगोदर, कारण अगोदर तर दिवा जो आहे तर तो चालूच आहे देवघरामधला, तरी पण समया ज्या आहेत तर त्या चालू करून घेऊन त्यांची पण आपल्याला पूजा करून घ्यायची आहे, कारण सगळ्यात अगोदर आपल्याला दिव्याची पूजा करून घ्यायची असते. आता दिव्याला पण आपल्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणलं तरी चालेल. अशा पद्धतीने फूल अर्पण करायचं आहे. अक्षता राहिल्या, अक्षता पण अगोदर आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि मग त्यानंतर आता आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे. अशा पद्धतीने मी शिवलिंग जे आहे तर ते ठेवते आणि त्यानंतर मग अभिषेकाला सुरुवात करायचं. आता रुद्राभिषेक करताना आपल्याला नित्यसेवेच्या पोथीमध्ये आहे रुद्राभिषेक कसा करायचा आणि कोणत्या सेवा करायच्या, तर तो म्हणजे ज्या सेवा आहेत तर त्या सेवा करतच आपल्याला रुद्राभिषेक करायचा असतो. पण ज्यांना शक्य नाही अशांनी श्रावण सोमवारी अशा पद्धतीने जरी म्हणजे अभिषेक केला तरी चालेल. आता फक्त पहिल्यांदा आपल्याला पाण्याने ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणून 11 वेळेस अभिषेक करून घ्यायचा आहे. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. अशा पद्धतीने आपल्याला पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे पहिल्यांदा. आणि हा जो भाग आहे उत्तर दिशेला करायचे असते, म्हणून अशा पद्धतीने आपल्याला शिवलिंग ठेवून पहिल्यांदा 11 वेळेस ओम नमः शिवाय म्हणून अभिषेक करून पाण्याने करायचा. थंड पाणी घ्यायचं आणि त्यानंतर बघा इथं दुधाने पण आपल्याला ओम नमः शिवाय म्हणून 11 वेळेस अभिषेक करून घ्यायचा आहे. दुधाने करा, पंचामृताने करा चालेल. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय,
ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अशा पद्धतीने बघा दुधाने अभिषेक झाल्यानंतर मग आणखीन आपल्याला 11 वेळेस पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला अभिषेकाची सेवा करायची आहे. जर काही शक्य जरी झालं नाही तुमच्याकडून या श्रावण महिन्यामध्ये, तर तुम्ही आवर्जून फक्त ही अभिषेकाची सेवा म्हणजे दररोज तुम्हाला अशा पद्धतीने अभिषेक करायचा आहे. मग त्यावेळेस मात्र तुम्ही गळतीचा वापर करा आणि 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा किंवा शिव अष्टोत्तर नामावली म्हणत म्हणत तुम्ही जरी अभिषेक केला तरी चालेल. अशा पद्धतीने ही सगळी सेवा आपल्याला श्रावण महिन्यामध्ये करायची आहे. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगत आहे की आपल्याला दर सोमवारी किंवा पूर्ण श्रावण महिन्यामध्ये महिनाभर या पद्धतीने आपल्याला शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे. हे बघा आता अभिषेक झाला आहे. आता व्यवस्थित अशी मांडणी करून घ्यायची आहे आपल्याला शिवलिंगाची. आता शिवलिंग जे आहे तर ते व्यवस्थित आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि हे तीर्थ जे आहे तर ते आपल्याला घरामध्ये थोडं थोडं द्यायचं आहे. जर शुद्ध पाण्याने जर केलात तर ते तीर्थ तुम्ही घरामध्ये तीर्थ स्वरूप म्हणजे तुम्ही पिलं तरी चालेल. कारण बघा या तीर्थामध्ये खूप ताकद असते आणि जेव्हा आपण रुद्राभिषेक करतो त्यावेळेस मात्र आपल्याला पूर्ण पाणी वापरायचं असतं. तर ते पाणी जे आहे तर ते घरामध्ये तुम्ही प्रत्येकाने पिलं तरी चालेल. कारण ज्या वेळेस आपण सेवा करतो त्यावेळेस त्या पाण्यामध्ये आपण जी सेवा केलेली आहे तर ती त्या पाण्यामध्ये असते. म्हणून ते पाणी न टाकून देता आपल्या घरामध्ये सगळ्यांनी पिलं किंवा तुमच्या स्वयंपाक वगैरे करण्याच्या पाण्यामध्ये जरी ते मिक्स केलं तर त्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो आणि सगळ्या म्हणजे घरातल्यानी थोडं थोडं पिलं तरी चालेल. पित नसतील तर तुम्ही स्वयंपाक वगैरे करताना ते पाणी वापरलं तरी चालेल म्हणजे तीर्थ जे आहे तर ते. तर इथं बघू शकता हे तांबण जे आहे तर ते स्वच्छ करून घेतलं आहे. यानंतर इथं थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या आणि त्यावर आता आपल्याला हे शिवलिंग जे आहे तर ते ठेवायचं आहे. आता या ठिकाणी तुम्ही या पण म्हणजे या प्लेटामध्ये देखील एक छोटासा चौरंग घेऊन त्यावर जरी आसन ठेवलं तरी चालेल किंवा अशा पद्धतीने केलं तरी चालेल. आता इथं मी अशा पद्धतीने करते किंवा मी 1 मिनिट मी थोडा चौरंग घेते. तर इथं बघू शकता हे अशा पद्धतीने छोटे चौरंग जे आहेत तर ते ठेवून जरी अशा पद्धतीने केले म्हणजे आपली पूजा जी आहे तर ती व्यवस्थित दिसेल. त्यामुळे ना आणि आपल्याला बेल वगैरे अर्पण करायला पण व्यवस्थित येईल. अशा पद्धतीने तुम्ही चौरंग घेऊ शकता. आता बघा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला शिवलिंगाला भस्म लावून घ्यायचं आहे आणि भस्म कधीही 3 बोटांनी भस्म लावायचं असतं. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, जवळजवळ सगळ्यांना माहिती आहे. ब्रह्मा विष्णू महेश असं हे 3 बोटांचं म्हणजे प्रतीक असतं आणि त्यानेच आपल्याला भस्म लावायचं असतं. आता भस्म लावताना आपल्याला अशा पद्धतीने भस्म लावायचं आहे आणि 3 वेळेस भस्म लावायचं आहे. पाहू शकता शिवलिंग जे आहे तर ते छोटं असल्यामुळे मला असं लावता येत नाही. आता फूल पांढऱ्या रंगाचंच अर्पण करावं कारण सगळ्यांना माहिती आहे फूल आपल्या म्हणजे शिवलिंगाला पांढऱ्या रंगाचंच अर्पण करतात. त्यामुळे फूल जे आहे तर ते पांढऱ्या रंगाचं शक्यतो अर्पण करावं. त्यानंतर बघा अशी धोत्र्याची जी फूल भेटतात तर ते देखील त्याला देखील अतिशय महत्त्व आहे. म्हणून धोत्र्याचं फूल पण अर्पण करावं, फळ अर्पण करावं. अशा पद्धतीने आपल्याला सगळी काही सेवा करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आहे ते बेलपत्र. आता बेलपत्र कसं अर्पण करावं हे तर सगळ्यांना माहितीच आहे, तरी पण मी तुम्हाला सांगते की बेलपत्र जे आहे तर ते व्यवस्थित पाहून घ्यायचं. बेलपत्र किडल्याला नको, त्याचबरोबर बेलपत्र जे आहे तर ते चिरल्याला नको. आणि बेलपत्राचा जो म्हणजे हा जो शेंड्याचा भाग आहे तर हा जो भाग आहे तर हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने पालतं बेलपत्र जे आहे तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे. आणि शक्यतो बेलपत्राची जी पानं आहेत तर ते 3 पानच असावी. अशा पद्धतीने आपल्याला बेलपत्र देखील अर्पण करायचं आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा जरी तुम्ही बेलपत्र अर्पण केलं तरी चालेल आणि बेलपत्र अर्पण करताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं म्हणत आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे किंवा शिव अष्टोत्तर नामावली म्हणत म्हणत जरी बेलपत्र अर्पण केलं तरी चालेल. कारण आपल्याला भगवान शिवांची 108 नावं घेऊन आपल्याला 108 बेल अर्पण करायचा असतो आणि 108 बेल अर्पण करताना आपल्याला शिव अष्टोत्तर नामावली म्हणायची असते. आता शिव अष्टोत्तर नामावली तुम्हाला युट्यूबला लावायची असेल लावू शकता किंवा जर युट्यूबला जर भेटत नसेल किंवा तुम्हाला लावायचं नसेल तर नित्यसेवेची जी पोथी आहे त्यामध्ये देखील शिव अष्टोत्तर नामावली आहे तर ते तुम्ही त्या ठिकाणाहून पठण करू शकता. अशा पद्धतीने हे बघा आपल्याला बेल पण अर्पण करायचं आहे. आता एक जरी बेल असेल तर एक बेल असेल तर तुम्ही तेच बेल नंतर म्हणजे वापस घेऊन असं पाण्यामध्ये बुडवून 108 वेळेस अर्पण केलं तरी चालेल किंवा 10 बेल आहेत किंवा तुमच्याकडे 100 बेल आहेत आणि वरचे 8 बेल नाहीत तर शेवटीचं जे बेल आहे तर ते तुम्हाला व्यवस्थित असं घ्यायचं आहे. म्हणजे अर्पण करायचं, वापस घ्यायचं, नंतर मग राहिलेले 8 नावं तुम्हाला म्हणून मग त्यानंतर आपल्याला आणखीन ते जो बेल आहे तर ते अर्पण करायचं. म्हणजे अशा पद्धतीने 108 नामावली म्हणत आपल्याला बेलपत्र जे आहे तर ते अर्पण करायचं आहे. आता हे धोत्र्याचं फळ जे आहे तर ते देखील तुम्ही अर्पण करू शकता कारण धोत्र्याचं फळाला देखील अतिशय महत्त्व दिलं आहे. म्हणून या दिवशी आपल्याला हे धोत्र्याचं जे फळ आहे ते देखील शिवलिंगाला अर्पण करायचं आहे.
आता जर प्रत्येक सोमवारी जर नाही भेटलं तर मग काही हरकत नाही, ज्या सोमवारी भेटेल त्या सोमवारी तुम्ही अर्पण करू शकता. आणि हे बघा आता व्यवस्थित ठेवलं आहे. चला आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं, जे की मी तुम्हाला साहित्यामध्ये मला पण लक्ष नाही, सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला शिवामूठ जे आहे तर ती अर्पण करायची असते. तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपल्याला जेव्हा हे सोमवाराचं श्रावण सोमवार करतो तर त्यावेळेस 4 शिवामूठ येतात, तर त्या 4 शिवामूठ अर्पण करायचे असतात. आणि मग त्यानंतर पण आपण फूल वगैरे अर्पण केलं तरी चालेल, किंवा नंतर सगळी पूजा झाल्यानंतर आपल्याला शिवामूठ अर्पण करायची असते. कोणत्याही वेळेला तुम्ही केलं तरी चालेल, पण शिवामूठ मात्र आपल्याला प्रत्येक सोमवारी अर्पण करायची आहे. आता शिवामूठ कशी अर्पण करावी त्याचबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे. आणि शिवामूठ अर्पण करताना आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे याबद्दल देखील मी तुम्हाला माहिती सांगते. आता यानंतर आपल्याला धूप जे आहे तर धूप ओवाळून घ्यायचं आहे, दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि नैवेद्य पण अर्पण करायचं आहे. आणि शिवामूठ जी आहे तर ती पण आपल्याला आता अर्पण करायची आहे. आता बघू शकता इथं मी धूप ओवाळून घेतला आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा आपल्याला जर जप म्हणजे नामस्मरण जे आहे तर आपल्या मुखामध्ये चालू ठेवायचं आहे. आता अगोदर नैवेद्य दाखवते. या ठिकाणी मी नैवेद्य जो आहे तर ठेवते. तुम्ही इथं कोणताही नैवेद्य दाखवू शकता. मी जो आहे तर इथं मी केळी घेतली आहे. आता फळामध्ये तुम्ही कोणतेही फळ घेऊ शकता. आणि त्यानंतर इथं बघा मी पाणी पण ठेवलं आहे. तर पाणी या साईडला ठेवते, दिसत नाही म्हणूनच मी या साईडला ठेवते. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे सगळी काही सेवा करायची आहे. आता शिवामूठ अर्पण करताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अशा पद्धतीने हे जे तांदूळ आहेत तर हे तांदूळ दिसते, हे तांदूळ जे आहेत तर ते आपल्याला अगोदर मूठ भरून तांदूळ घ्यायचे आहेत. आणि मूठ भरून तांदूळ घेतल्यानंच त्याला मूठ असं म्हणलं जातं. म्हणून कधीही तांदूळ किंवा कोणतीही शिवामूठ घेताना आपल्याला अगोदर मूठ भरून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला शिवामूठ जी आहे तर ती अर्पण करायची आहे. आता शिवामूठ जी आहे तर ती कोरडी अर्पण कधीच करायची नसते. शिवामूठ अर्पण करताना यावर आपल्याला पाणी टाकून म्हणजे ही मूठ जी आहे तर ती ओली करून आपल्याला अर्पण करायची असते. आता पाणी जे आहे तर हे आपण इथं अभिषेकासाठी घेतलेलंच असतं, तर हे पाणी आपल्याला या चमच्याच्या साह्याने किंवा असं जरी टाकलं तरी चालेल. अशा पद्धतीने आपल्याला थोडी थोडी करून शिवामूठ जी आहे तर ती अर्पण करायची असते. आणि शिवामूठ अर्पण करताना मात्र आपल्याला आवर्जून एक मंत्र जो आहे तर त्याचं पठण करायचं असतं. आता तुम्हाला सांगते मी मंत्र कोणता आहे तो. अगोदर आपण शिवामूठ जे आहे पाण्याने भिजवून घेऊया, किंवा अशा पद्धतीने देखील अर्पण करू शकतो. हे बघा दिसते तुम्हाला, पाणी जे आहे तर ती यावर टाकायचं आणि म्हणायचं. पाणी असं टाकतच शिवामूठ जी आहे तर ती आपल्याला सोडायची आहे. आणि असं म्हणायचं की शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासरे दीर भावा, ननंद जावा भ्रतारा, ना आवडतीची आवडती कर रे देवा. म्हणून आपल्याला ही शिवामूठ जी आहे तर ती अर्पण करायची आहे. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला शिवामूठ जी आहे तर ती अर्पण करायची आहे. आता हे जे राहिलेलं असतं प्रत्येकाच्या हाताला असं चिकटलेलं राहतं, तर हे देखील तुम्ही नंतर पाण्याने असं या पद्धतीने अर्पण करू शकता. बघू शकता ही शिवामूठ जी आहे तर अशा पद्धतीने आपल्याला अर्पण करायची आहे. आणि शिवामूठ अर्पण करताना आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा हा देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते, त्या ठिकाणचा तुम्ही म्हणू शकता. तर बघू शकता अशा पद्धतीने आपण शिवामूठ देखील अर्पण केली आहे. आणि आता ही पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशीच उचलायची असते. म्हणजे श्रावण सोमवारी ज्यावेळेस आपण पूजा करतो तर त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी आपल्याला पूजा जी आहे तर त्याची उत्तर पूजा करायची असते. तर अशा पद्धतीने आपल्याला शिवामूठ अर्पण करायची आहे. आणि शिवामूठ अर्पण झाली का पूजा झाली असं म्हणू नका, कारण या दिवशी आपल्याला दिवसभरामध्ये सेवा करायच्या असतात. आता त्या सेवा कोणत्या कोणत्या कराव्या ह्या पण सांगते, पण सगळ्यात अगोदर ज्यावेळेस शिवामूठ अर्पण करतो त्यावेळेस तुम्ही नैवेद्य अर्पण करा. त्यानंतर आरती करून घ्यायची. आता आरती कशी करावी, तर आरती आपल्याला शिवलीला अमृत ग्रंथामध्ये आहे, किंवा अध्याय 11वा जो असतो शिवलीला अमृत या ग्रंथातला अध्याय 11वा, तर त्याची जी छोटी पोथी भेटते तर त्या पोथीच्या पाठीमागं आरती असते तर ती तुम्हाला म्हणायची आहे. जय देव जय देव जय श्री शंकरा, आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा, जय देव जय. अशा पद्धतीने आपल्याला ती आरती देखील म्हणायची आहे. आणि आरती झाल्यानंतर मग आपल्याला समोर बसून म्हणजे पूजेच्या समोर बसून आपल्याला सगळ्या काही सेवा करायच्या आहेत. तर त्या सेवा कशा कराव्या, कोणत्या कराव्या हे पण मी तुम्हाला सांगते. तर बघा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सेवा जी आहे तर ती शिव अष्टोत्तर नामावली म्हणजे बेल अर्पण करायचं आहे 108, आणि 108 बेल अर्पण करत आपल्याला शिव अष्टोत्तर नामावली म्हणायची आहे. त्याचबरोबर शिवलीला अमृत जो ग्रंथ आहे तर त्या ग्रंथाचं पठण करायचं आहे. नसल शक्य तर एक अध्यायाचं पठण केलं तरी चालेल.
चालेल. म्हणजे जो 11वा अध्याय आहे ते पठण करायचं आहे. त्याचबरोबर भगवान शंकरांच्या ज्या काही सेवा आहेत तर त्या आपल्याला या दिवशी म्हणजे सोमवारी, श्रावण सोमवारी आपल्याला पठण करायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला महामृत्युंजय मंत्राचं देखील पठण करायचं आहे या दिवशी. त्याचबरोबर बघा या दिवशी शिव कवच स्तोत्र जे आहे तर त्याचं देखील आपल्याला पठण करायचं आहे. शिव महिम स्तोत्र आहे तर त्याचं पठण करायचं आहे. द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र आहे तर त्याचं देखील तुम्ही पठण करू शकता. भरपूर ज्या काही सेवा आहेत आपल्या भगवान शंकरांच्या तर त्या तुम्हाला या दिवशी म्हणजेच की श्रावण सोमवाराच्या दिवशी करायच्या आहेत. या सगळ्या सेवा करून मगच आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे. जर नसेल काही शक्य तर मी तुम्हाला सांगते की शिवाष्टोत्तर नामावली आणि त्यानंतर मात्र आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा आपल्याला 108 वेळास किंवा 11 माळी जप केला तरी चालेल. अशा पद्धतीने आपल्याला या सगळ्या सेवा करायच्या आहे. आता बघू शकता इथं मी 2 निरंजन आहेत ते घेतलं आहे, धूप घेतला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला आरती करून घ्यायची आहे. आरती मग तुम्ही कोणतीही आरती म्हणू शकता किंवा YouTubeला लावून दिलं तरी चालेल. अशा पद्धतीने आपल्याला आरती म्हणायची आहे आणि घरातल्या सगळ्यांनी मिळून केलं तरी अतिशय उत्तम. आणि ही पूजा पुरुषांनी करावी, मुलींनी केली तरी चालेल, कुमारिकांनी केली तरी चालेल. तसेच बघा महिलांनी केली तर अतिउत्तमच. विधवा महिलांनी जरी केली तरी चालेल. अभिषेक किंवा शिवलिंगाची पूजा करायला कोणाचीच म्हणजे कशाचंच बंधन नाही. त्यामुळे तुम्ही आवर्जून या सगळ्या सेवा न विचार करता कराव्यात. तर अशा पद्धतीने आपल्याला आरती वगैरे झाल्यानंतर नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि इथं नैवेद्य पण मी अर्पण केला आहे आणि मग त्यानंतर दिवसभर आपल्याला सेवा झाल्यानंतर मग मात्र आपल्याला उपवास सोडायचा असतो. आणि उपवास म्हणजे आता उपवासाला जो काही पदार्थ बनवला आहे, तुमच्या घरामध्ये जी काही भाजी पोळी भाकरी बनवली आहे तर ती आपल्याला नैवेद्य स्वरूप अर्पण करूनच मग आपल्याला उपवास देखील सोडायचा आहे. तर आता बघू शकता अशा पद्धतीने मी गळती ठेवली आहे, जेणेकरून गळतीने ना शिवलिंगावर अभिषेक जो आहे तर तो चालूच राहील. म्हणून तुम्हाला सांगते शिवलिंगावर नेहमी अशी पाण्याची जी धार आहे तर ती चालू ठेवावी. आणि श्रावण महिन्यामध्ये तर आवर्जून अशा पद्धतीने आपल्याला शिवलिंगावर पाण्याची धार आहे तर ती चालू ठेवायची आहे. यामुळे आपल्याला म्हणजे आपल्याकडून भरपूर मोठी सेवा घडते आणि उच्च कोटीचं फळ प्राप्त होतं. कारण शिवलिंगावर श्रावण महिन्यात अशा पद्धतीने अभिषेक करावा. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी गळती वगैरे ठेवली आहे. तर ही पूजा अशा पद्धतीने माझी जी झाली आहे संपन्न. तर तुम्ही पण दर सोमवारी म्हणजे श्रावण महिन्याच्या दर सोमवारी अशा पद्धतीने पूजा मांडणी करा. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की आपल्याला या पद्धतीने पूजा करायची आहे. आता बेलपत्र वगैरे तर तुम्हाला आणावं लागेलच, कारण श्रावण महिन्यामध्ये बेलपत्र जे आहे ते अगदी दारामध्ये म्हणजे घराच्या समोर विकायला येतात, तर ते देखील तुम्ही घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला घरच्या घरी पहिल्या श्रावण सोमवारी मांडणी करायची आहे आणि शिवामूठ अर्पण करायची आहे. तर कशी वाटली मांडणी आणि माहिती दोन्हीही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच माहिती सोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ.